भस्मला गुनिया भाई कमलूरेश्वर उभे जगी वीर शैव प्रचारक शिवयोगी शोभे। भस्मला गुनिया भाई कमलूरेश्वर उभे जगी वीर शैव प्रचारक शिवयोगी शोभे। शैव धर्माची पताका घेऊन शिरी धार्मिक संस्कार केले मठ मंदिर। सामाजिक परिवर्तनाचा ध्यास मनी जागे भस्मला गुनिया भाई कमलूरेश्वर उभे जगी वीर शैव प्रचारक शिवयोगी शोभे। मौनात दिसे ईश्वरी अलौकिक काया हनुमाना परी हृदयी आहे आभार माया। गुरु शिष्याचे जुळले असे अतूट धागे भस्मला गुनिया भाई कमलूरेश्वर उभे जगी वीर शैव प्रचारक शिवयोगी शोभे। तुम्ही प्रज्ञाशील करुणेची वैराग्य मूर्ती भक्त कल्याणा केली आश्रमाची निर्मिती। कैलासा संवीर शैव मेळा जमतो वेगे भस्मला गुनिया भाई कमलूरेश्वर उभे जगी वीर शैव प्रचारक शिवयोगी शोभे। नित्य सेवा कीर्तन प्रवचन तप अनुष्ठान पूजा यज्ञ पूजेचे आहे कार्य महान। कपिलाधारी मठ निर्मिले वाखाण न जोगे भस्मला गुनिया भाई कमलूरेश्वर उभे जगी वीर शैव प्रचारक शिवयोगी शोभे। जगी वनी सकैक आप्पाचे रूप दिसे वाटे साक्षात्कारी मनमथ माऊली जसे। बालिकाचे मुख इवले गुण गाऊ लागे भस्मला गुनिया भाई कमलूरेश्वर उभे जगी वीर शैव प्रचारक शिवयोगी शोभे। भस्मला गुनिया भाई कमलूरेश्वर उभे जगी वीर शैव प्रचारक शिवयोगी शोभे।
मज्जगद्गुरो पंचाचार्य सद्गुरो बसवलिंग शिवाचार्य महाराज शिवानंद शिवाचार्य महाराज संत शिरोमणे मन्मस्वामी महाराज वैराग्यविधि अक्कमादेवी महाराज श्री शिवलिंगेश्वर भगवान श्री विघ्नेश्वर भगवान त्रैलोक्य संपदाल्लेख समल्लेखन वित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामावुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपरगं तां धर्मचारणं शम्भो प्रणमामि परमशिवम् वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्ते जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय परमपूज्य शटस्थल ब्रह्मी सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमौली माऊलीचा पावन क्षेत्री उपस्थित प्रतिवर्षप्रमाणे गणरायांचा उत्सवाच्या निमित्त एक उत्साहाचा सोहळा या ठिकाणी आपण साजरी करत आहोत। या अंतर्गत प्रतिवर्ष अनेक भाविकांच्या सेवार्थ हे भव्य कार्यक्रम पाहण्याचा संधी तुम्हा सर्वांना या ठिकाणी प्राप्त होत आहे आणि यावर्षी लवकरात लवकर 3-4 दिवस अतिरिक्त आपण नंतर या ठिकाणी वेळ देत होतो, परंतु आज विशेष करून दुसऱ्या दिवशीचे या ठिकाणी आमचा कार्यक्रम या ठिकाणी आपण सुरुवात केलेली आहोत। तेवढाच वैभवपुरीत या शरीराचा प्रगट दिवस म्हणून आपण या ठिकाणी प्रतिवर्ष साजरी करत आहात। फक्त शरीर या जन्मात दिसलेले शरीराचा एक प्रकारचे दिवस आहे, परंतु हे आत्माचा जन्म कधी झाले काही पत्ता नाही। आमचंच म्हणून नाही, तुमचंही जन्म कधी झाले काही सांगता येत नाही। अजर अमर अभय म्हणजे हे आत्माचा जन्म ज्यावेळे ईश्वराचा जन्म आहे अनादी काळापासून, तसा हे आत्माचाही सुद्धा जन्म झालेले आहेत। म्हणून हे जन्म वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या रूपाने प्रकट होतो। आत्मा सारखच असते, परंतु जन्म मात्र वेगळं प्रकार होत असते। या वेळेला हे शरीर आम्ही धारण केलो, पुढच्या वेळेला एक शरीर, कोणता शरीर मिळते काही सांगता येत नाही, ते तुमच्या हातात नाही। आता सध्या आपल्या हातात आहे, परंतु येणं म्हणजे तुमच्या हातात नाही। ते हातात कोणाची आहे? कोणाच्या हातात आहे? पुढे तुम्ही जन्माला यावे हे कोणाच्या हातात आहे? हे तुमच्या हातात नाही।
तरी जीवनपर्यंत आम्ही कोणता जन्मात यावे हे तुमच्या हातात आहे. लक्षात आलं का? मरेपर्यंत कोणता जन्माला यावे आपण निश्चय करू शकतो, परंतु या जन्मात आपण येतो म्हणून गॅरंटी नाही, परंतु आमचा प्रयास मात्र चालू असते. त्या प्रकारे गेल्यानंतर, शरीर सोडल्यानंतर हे ईश्वराच्या हातात असते, तुमच्या हातात नसते. परंतु पुण्य आणि पाप करणे हे भागीदारी देवाचा नसते. पुण्य आणि पापाचा भागीदारी कोण आहे? पुण्य करा किंवा पाप करा. देव तुम्ही पुण्य केलं तरी सुद्धा कस काय पुण्य करलास असं म्हणून देव कधी म्हणत नाही. तुम्ही कितीही पाप केलं तरी सुद्धा देव म्हणत नाही की तुम्ही कस काय पाप करलात म्हणून. पाप केलं तरी बी काय म्हणणार नाही आणि पुण्य केलं तरी बी काय म्हणणार नाही, कारण ते तुमच्या हातात आहे. परंतु पुण्य आणि पाप दोनोंचा विचार करून जन्माला टाकणे किंवा जन्म देणे ते ईश्वराच्या हातात आहे. न्याय करणारा तो आहे. तू किती अन्याय केलास, किती न्याय केलास, इथेही सुद्धा ते तुलना होतो. या ठिकाणी सुद्धा तुमचं तुलना होते. निर्णय करणारे सुद्धा या ठिकाणी बी राहतात, परंतु 100% निर्णय मनुष्य करू शकत नाही. 100% न्याय मनुष्य करू शकत नाही. परंतु एकमेव ईश्वर आहे, तुमचं कधीही तो अन्याय कधीच करणार नाही. माणसाकडून अन्याय होऊ शकते, न्यायाधीशाकडून सुद्धा अन्याय होऊ शकते. न्याय करणारे लोक सुद्धा अन्याय करणाऱ्या व्यक्तींच्या अधीन होऊन न्यायात असलेले व्यक्तीला अन्यायाचा निर्णय देतो. एक व्यक्ती कुठल्या प्रकारच्याही गलती न करता आखरीला त्यांना सजा मिळाली. सजा मिळाल्यानंतर तो हसला. जज साहेब विचारले कस काय हसलात? त्यावेळी त्यांनी सांगितलं, जज साहेब तुम्ही तर न्याय करू शकलेले नाही, परंतु माझा देवाचा दरबारमध्ये मी मेला तर हरकत नाही, परंतु त्यांच्याकडे न्याय हे गॅरंटी मिळणार आहे म्हणून. त्या प्रकारे आपण जगाला भिवून काम करू नये, मनाला सुद्धा भिवून काम करू नये, परंतु प्रभूला म्हणजे ईश्वराला भिवून आपण काम केलं, आमच्याकडून कधी गलती होणार नाही. त्याकरता हे पुण्याचा प्रभाव प्रत्येकांच्या जीवनामध्ये मिळावे या सदिच्छा बाळगून तमलोर नगरी प्रतिवर्ष आनंदाचा सोहळा या ठिकाणी आपण साजरी करत आहोत. या उत्सवाच्या निमित्ताने तरी श्रावण मासातील एक मास म्हणजे एक महिना त्या ठिकाणी अनेक प्रकारचे व्यक्ती भक्तगण त्या ठिकाणी येऊन प्रतिनित्य आपल्या प्रवचन ऐकलेले आहेत. बरोबर आहे. आमच्या प्रवचन फक्त तमलूर मध्ये तेवढं प्रवचन होत नाही, फक्त कपिलाधाराच्या ठिकाणी प्रवचन होत नाही,
ओमकार की मल्लिकार्जुन, काय नाव तू? हा, प्रल्हाद. प्रल्हादाला वाटलं देगलूर मध्येच आप्पाचं प्रवचन होते, कुठेही प्रवचन होत नाही म्हणून त्याला असं वाटलं होतं. म्हणून अखंड शिवनाम सप्ताहामध्ये आम्हाला बोलविण्याचा प्रयास, पहाटे 4 वाजता मला फोन केले. त्याला माहिती होतं आप्पांच्या रेंज 4 वाजता मिळते, तदनंतर महाराज मिळू शकत नाही. म्हणून ज्यावेळी आम्ही मांजर सोंबाला चलत जातो वरी, तिथं कॉन्टॅक्ट होते म्हणून त्यांचे जवळचे व्यक्ती सांगितलं असेल तर माझा कॉन्टॅक्ट केलं. काही करा आप्पा, तुम्हाला अर्धा तासासाठी तुम्हाला या ठिकाणी यावं लागतं, सगळ्यांना तुम्ही दर्शन द्यावं लागतं. किती वेळासाठी? ठीक आहे, त्यांच्या अर्धा तासासाठी आम्ही तिथं येऊ. इथं येण्यासाठी 6 घंटा कोणाला देऊ? कपिलादाराहून या इथं पर्यंत येण्यासाठी 6 तास लागते. इथं 1 तास प्रवचनाला, 6 तास सफरला. तर माझा जो नियोजन होतं त्यांचं भयानक तळमळ होतं, तरी सुद्धा आपल्या कॉन्टॅक्टमध्ये भरपूर भक्तगण प्रतिनित्य यूट्यूबच्या माध्यमातून दररोज माझं प्रवचन ऐकलेले आहेत. तमलूरचे ऐकले की न ऐकले आम्हाला माहिती नाही. ऐकले की? हा, किती लोक बघितले आमच्या यूट्यूबच्या प्रवचनावर? हात वर करून सांगा बरं. इमानदारीने सांगा, तुमच्याजवळ मोबाईल आहे की नाही? सांगा. सोडा, हात सोडा. बघा, ते माताजी जवळ मोबाईल कसं चालवावं ते आईला कळत नाही, तरी सुद्धा ते 2 हात वर करून सांगितले की हा, एबुतीवार माताजी, मी दररोज आप्पा तुमचं प्रवचन ऐकलो. मोबाईल चालविले येत नाही तरी सुद्धा ते ऐकलेले. आता बी वेळ गेलेले नाही तरी आप्पा त्या ठिकाणी 160 तासाचा प्रवचन, गेल्या वर्षीचं प्रवचन, या वर्षीचं प्रवचन, 160 तास त्या ठिकाणी प्रवचन झालेले आहेत. आता बी कुठं पळून गेले नाही प्रवचन. कुठं आहे? मोबाईल मध्ये पडू नयेत, ते बी यूट्यूब मध्ये पडू नयेत. तुम्ही किती पाहणार आहे तेवढंच हे मठाचा बांधकाम वाढणार आहे. कस काय आप्पा म्हणून तुम्ही म्हणतील, वाढल्यानंतर सांगतो, आता कशाला सांगायचं? पहिला तुम्ही पाहावा लागेल. फक्त पाहायला तर जमणार नाही, त्याला लाईक करावं लागेल. दुसरं काय म्हणावं लागेल? ते मला म्हणता येत नाही, तेवढं करावं लागेल. तरच आपल्याला या ठिकाणी फायदा होऊ शकतो. सांगायचं तात्पर्य तुमच्या आंतरिक विकास आणि आमचा बहिरंगाचा मठाचा विकास. तरी सुद्धा रोज पाहणाऱ्यांच्या संख्या, लांब असलेले लोक मला विचारत होते, आप्पा हे ह्याचा अर्थ मला कळालेला नाहीये, ह्याच्याबद्दल थोडासा माहिती द्या. बघा, 4 वाजता त्यांनी फोन करून मला विचारत होते. परंतु बरेचशा लोकांच्या विचारधारा फक्त व्यवहारापुरता आमचा प्रश्न राहते, परंतु अलौकिक प्रश्न आपला फार कमी असतात, विरळ असतात. चित्त लावून आपल्याला ऐकायचं आहे. प्रवचन कशा करता तुम्हाला सांगतो. प्रवचन कशा करता, तुम्ही मोठा ज्ञानी व्हावा म्हणून हे प्रवचन नाही. काहीतरी गडगंच संपत्त भेटावा म्हणून प्रवचन नाही. लेकरं नसेल तर संतान प्राप्ती व्हावा म्हणून प्रवचन नाही. शेत भरपूर पिकावा म्हणून प्रवचन नाही. मग कशा करता प्रवचन आहे? कशा करता प्रवचन आहे? थोडा समाधान मिळावा म्हणून प्रवचन.
लक्षात आलं का? तुम्ही समाधान होण्यासाठी भरपूर रटवून खातो, परंतु समाधान वाटत नाही. अनेक गोष्टी करून पाहतो तरी सुद्धा समाधान वाटत नाही. कशात तरी सहारा घेतो तरी सुद्धा समाधान वाटत नाही. अनेक गोष्टी समाधान करून घेण्याकरता अनेक सुविधा आहे, परंतु त्याच्या पासून तुमचा शरीर नाश होऊ शकते, परंतु तुम्हाला तात्पुरता समाधान वाटत असेल, परंतु अखंड तुम्हाला शांती मिळू शकत नाही. बीडी वडणाऱ्याला बीडी वडेपर्यंत वा 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 म्हणतील, हा म्हणतील. बीडी संपल्यावर काय होणार आहे? अजून बेचैनी होणार आहे. माल घेणाऱ्या माणसाला सुद्धा असं वाटत असेल ह्या जगामध्ये राजा मीच आहे. नंतर त्याला वाटे मला माझा एवढा भिकार चोट ह्या जगामध्ये कोणीच नाही, म्हणून स्वतः सांगून घेतो. स्वतः सांगून घेतो. ते निशा उतरल्यावर लपून लपून फिरावं लागतं. असो, सांगायचं तात्पर्य समाधान करून घेण्याकरता अनेक गोष्टी आपल्या जवळ उपलब्ध असताना सुद्धा त्याच्यापासून आम्हाला समाधान मिळत नाही. एकमेव ठिकाण आहे सद्गुरूच्या सानिध्यामध्ये. एक अर्धा पाऊण तास आम्ही या ठिकाणी ऐकलो तर झालो मी पूर्ण तृप्त. तेवढाच पुरता का होईना, परंतु आपण समाधान मानून घेतो. तेवढा काय होईना, परंतु आपण संपूर्ण संसार विसरून या ठिकाणी आनंद लुटू शकतो. बघा, या ठिकाणी आरती, पूजा, भजन आज तर इतकं व्यवस्थित आपले कलाकार लोक एकत्रित झालेले आहे. आखरीला जमा होणारे लोक आमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संगीतकार लोकांच्या सुद्धा या ठिकाणी वाढ झालेली आहे. लक्षात आलं का? वाढदिवसाच्या निमित्त संगीतकारांच्या वाढ आलं का? पहिल्या दिवशीच. म्हणून आम्ही बी विचार केलं आखरीला वाढण्यापेक्षा पहिलाच वाढून मोकळं. म्हणून या प्रसंगी वादक मंडळी भरपूर असल्यामुळं बघा, भारीचं ऑर्गन आहे. भारीचं हे काय म्हणतात, प्याड आहे. आम्हाला 1 महिना प्याड बी वाजता आला नाही. पेटी कसं तरी वाजविले आमचे तोरणे साहेब. तर त्यांना ते हे पेटी वाजून सवय आहे. हा, बगर लाईटची, बगर लाईटचा पेटी वाचून सवय आहे. परंतु या ठिकाणी अनेक प्रकारच्या आवाज काढून नाद निर्माण करण्याचा कला या ठिकाणी आपण पाहतो. कारण भारी भारीच्या वस्तू आपल्या जवळ असताना सुद्धा ते वाजता येत नसेल तर ते बोरा बिस्तारा बांधून वर ठेवावं लागतं. आम्ही वरच ठेवलो होती. आखरी मजबुरीनं मीच बाजूला ठेवून पूजा होताना डाव्या हाताने वाजत राहिलो. युट्यूब मध्ये बघा कधी कधी. कारण एवढं भारीचं वस्तू आणलो तर थोडं तर वाजून आनंद माणून घ्यावे असा विचार करून थोडं वाजविलो. परंतु वस्तू महान असेल परंतु वाजवायचा कलाच नसेल तर वस्तूचं काय? वस्तूला का शिवे दिलं तर जमते का? वस्तूला शिवे देऊन मतलब नाही, कारण वस्तूचा दोष नाही. त्या प्रकारे हे सुद्धा एक तुमचा ऑर्गन आहे, हे तुमचं एक पेटी आहे. लक्षात आलं का? या पेटी ज्या पोटीला ज्या प्रकारे वाजून आवाज काढण्याचा कला त्यांच्याकडे आहे, या पेटीला सुद्धा एक कला आहे. त्या कला वापरून ह्याला सुद्धा उपयोग केला तर हे सुद्धा ऑर्गन जगामध्ये व्यवस्थित दिसत. तुमच्यासारखाच डोळा आहे मला बी, तुमच्यासारखाच हात आहे, तुमच्यासारखाच पाय आहे. मला एवढं वर बसविलं, तुम्ही खाली बसल्या का बरं? आम्ही थोडा कला शिकून घेतला म्हणून आम्हाला थोडं उंच स्थानावर तुम्ही बसविलात. आमच्यासारखा तुम्ही आमच्यापेक्षा जास्त कला शिकून घ्या,
बाजूला ह्याच्यापेक्षा मोठा खुर्ची घालून बसवतो तुम्हाला. शरण बसवेश्वर तेवढा मोठा झाला तरी गुरुमाऊली शरण बसवेश्वराला त्यांच्या लेवलमध्ये बसून घेतले. गुरुमाऊली गुलबर्गाला जाऊन बघा, गुरु कोण आहे शिष्य कोण आहे कळत नाही. इथं कळते की नाही. शिष्य कोण आहे गुरु कोण आहे. कोण आहे गुरु. आम्हाला वरी बसविलात म्हणून आम्ही गुरु, तुम्ही खाली बसलात म्हणून तुम्ही शिष्य, तुम्ही बी वर बसला तर तुम्ही बी गुरु. सर्वाला गुरु होता येते. लक्षात आलं का. सर्वाला गुरु होता येते. शिष्य व्हायचं काय मोठी गोष्ट नाही. सर्वांना सुद्धा गुरु पदवी मिळू शकते. परंतु त्या प्रकारे आपला आहार विहार व्यवहार आपला असणं गरज आहे. म्हणून एक अनमोल शरीर भगवत कृपा आमच्या जीवनात प्राप्त झालेले आज आमच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रतिवर्षप्रमाणे सगळं लेकरं या ठिकाणी मिळून भव्य कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही साजरी केलात. वय किती झाले हे महत्वाचं नाही, त्यांचे जीवन कसं आहे हे फार महत्वाचं आहे. किती बी मोठा आम्ही झालो परंतु त्या प्रकारे त्यांचा व्यवहार नसेल तर त्याची किंमत करता येत नाही, त्याची किंमत होत नाही. लहान असेल परंतु त्यांच्या कीर्ती महान असेल तर त्याचा किंमत करता येते. ज्ञानेश्वर माऊली काही मोठे होते का. लहान वय होते. अण्णा चನ್ನबसवण्णा किती काय मोठे होते का. छोटासा बाळ होते. अक्कमादेवी काही मोठी होती का. छोटं वय होतं तरी सुद्धा त्यांच्या कीर्ती गगनाला पोहोचलेले आहे. अजून त्यांचे आपण या ठिकाणी गुणगान करतो. त्या प्रकारे आपलाही सुद्धा या लौकिक जीवनामध्ये आमचा व्यवहारामध्ये आमचा संसारामध्ये तुमचंही गुणगान होत असेल तर तुम्ही बी एक न एक दिवस त्या पदावर पोहोचल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही पोहोचणारच आहे. त्याकरता त्या प्रकारे त्या आचरण मार्गामध्ये आपण सुद्धा जाण्याचा प्रयत्न आपण करावं. तर प्रथम दिवस असल्यामुळं या ठिकाणी आम्ही थकून आलो होतो. थोडासा रेस्ट त्या ठिकाणी घेतल्या कारणानं 2-3 दिवसापासून आम्हाला विश्रांती नाही आणि आम्हाला विचार बी नव्हता आज नांदेडमध्ये आमचा कार्यक्रम आहे म्हणून. नंतर प्रेशर आमच्यावर आणले. तापा तुम्हाला यावंच लागते. आमच्या भागामध्ये तुम्हीच आमचं एकमेव गुरुमाऊली आहे, तुम्ही यावंच लागते म्हणून आम्हाला जास्तीत जास्त फोन वगैरे येत असल्यामुळं आज 2 MP गोपचडे साहेबांचं आणि काळगे साहेबांचं लातूर आणि नांदेड या 2 डिस्ट्रिक्टचे दोनों बी डॉक्टर आहे, दोनों बी MP झालेले आहे, दोनों बी दोस्त आहे. तर आज आम्हाला कळाला त्या ठिकाणी त्यांचा सत्कार करून तुमच्यापर्यंत यायला बीदरहून नांदेडचा कार्यक्रम करून अजून इथं तमलूरला यायला आम्हाला थोडा विलंब झाला. तरी सुद्धा हरकत नाही. तुमच्या अत्यंत निष्ठेमुळं या ठिकाणी आम्ही तुमच्या वेळेला या ठिकाणी आम्ही येऊ शकलो. येता येता आम्हाला एक मोठा जनरेटर भेटले. आप्पा तुम्हाला काम पडते आणि कपिलधारमध्ये कोणीतरी आम्हाला म्हटले जनरेटरचं जरुरी आहे म्हणून म्हटलेले आहे. तर अचानक आलेले तुम्ही घेतलं तर बरं होईल म्हणून म्हटलं. परंतु त्या जनरेटरची किंमत 7-8 लाख रुपये. परंतु आम्हाला कितक्याला मिळालं तुम्हाला मी सांगू शकत नाही. सांगितलं तर तुम्ही नीट ठेवत नाही म्हणून त्याचं सांगत नाही. म्हणून वस्तू आम्ही आणू शकतो परंतु वस्तूचा थोडासा जोपासना केलं त्यालाही तुम्ही पालना केलं तर बराच दिवस ते बराच काळ या ठिकाणी टिकू शकतो. या ठिकाणी संपूर्ण लाईट चालतील, संपूर्ण तुमच्या मोटर चालतील, मोठे मशिनरी त्या ठिकाणी चालतील. हे बँकेत असलेले हे जनरेटर आहे. त्या बँकेमधून आम्ही या ठिकाणी घेऊन आलो. तर सांगायचं तात्पर्य या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या उणीव होऊ नये
कुठल्या प्रकारच्या अडचणी येऊ नये, सगळ्या सुविधा या ठिकाणी मिळावं. कारण कपिलाधारमध्ये 2 दिवस लाईट नव्हते. लाईट नसल्यामुळं आमच्याजवळ पाणी भरपूर होतं, परंतु पाणी शेंदून काढायचं मुश्किल होतं. पाणी विहीरमध्ये होते. पहिले जनरेटर होतं का? पहिले शेंदूनच काढत होते. एक 10 फीट की काय नाही, फीट म्हणजे कळालं का, 6 की 7 फीट तेवढंच अंतर होतं ते पाणी काढायचं. तेवढं पाणी काढून प्यायला आम्हाला सुद्धा तेवढं अडचणी झाली त्या ठिकाणी. तर बाकीच्या गोष्टी ते राहू दे. तर आम्ही विचार केलो कसं करावं. तर एक आपल्याजवळ जनरेटर होतं, ते चालू केले, तेही सुद्धा. आणि चपाती करायचं मशीन आणले. परंतु बरेचसे तुमच्यासारखं माया होते, कोणी चपाती केलं नाही. मशीन चालू करावं, चपाती खावावं, एवढंच विचार बाळगणारे होते. म्हणून कुठल्याही माऊली त्या ठिकाणी चपाती करण्याचा भानगडीमध्ये केलेलं नाही. ऑटोमॅटिक चपाती मशीन, तिकडी टाका इकडी टाका. आम्ही विचार केलं चगळायचं बी मशीन आणावं एक. नंतर कोणीतरी गजानन सारखा एक माणूस म्हणला गिळायचं बी एक मशीन आणा म्हणले. एवढ्या सुविधा मागणारे लोक आपल्याजवळ, आळशी लोक या ठिकाणी झालेले आहे. तरी सुद्धा तेवढा विकोपाला आपण न जाता त्या ठिकाणी संपूर्ण सुविधा त्या ठिकाणी आपण केलेल्या आहोत. तर कार्यक्रम 1 महिना त्या ठिकाणी असल्यामुळं दर दिवस 400, 500, 600 लोक त्या ठिकाणी येत असल्यामुळं त्या ठिकाणी करणाऱ्यांचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून त्या ठिकाणी चपाती करण्याचा मशीनाचा सुविधा त्या ठिकाणी आपण केलो. पीठ रुबवायचं, चपाती करायचं आणि फक्त शिजून खायचं तेवढंच आपण त्या ठिकाणी ठेवलं. तरी सांगायचं तात्पर्य, त्या ठिकाणी तेवढा सौकर्य असताना सुद्धा आपल्याला उणीव वाटते. म्हणून या ठिकाणी सुद्धा अडीअडचणी येऊ नये म्हणून या ठिकाणी मोठा जनरेटर येऊन बसलेले आहे. तर असो, तर तुम्हा सगळ्यांच्या जीवनामध्ये गुरुमाऊलीचं कृपा आशीर्वाद, आपला जो उरलेले आयुष्य तुमच्या सेवेमध्येच आमचं आयुष्य व्यतीत व्हावे एवढा अपेक्षा व्यक्त करतो. 2 शब्द या ठिकाणी विराम करतो. सांबदे नमः पार्वते हर 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 हर